चला लगेच प्लीज घाई करा, लगेच फिल्डिंग लावा. एकविरा नायगाव लगेच फिल्डिंग लावा. दोन फलंदाज. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन सलामीर बॅटर प्रथम कुडू आणि रुशल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. चला लगेच फिल्डिंग लावा लगेच. चला पहिल्या षटकामध्ये आल्यात. संचित कोळीच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पाहूया दोन षटकांची मॅच, शेवटची आणि अंतिम मॅच. इकडून जिंकणारा संघ उद्यासाठी टॉप 4 मध्ये जाणार आहे. आता कुठला संघ जाणार, जेम्स बॉन्ड अर्नाळा की एकविरा नायगाव. मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक एंडला रुशेल आहेत. संचित कोळी रेडी आहेत. पाहणार आहोत पहिला बॉल. चला मॅचला होती सुरुवात. आमचे ऑफिसर पंच रेडी आहेत. 2 ओव्हरची मॅच. स्ट्राईक एंडला रुशल रेडी आहेत. संचित कोहली बॉलिंग ट्रॅकवर रेडी होतात. पहिला बॉल. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. रुशल बाद. पहिला धक्का. टीम जेम्स बॉन्ड अर्नाळा या संघाला गॉन. खूप चांगला झेल टिपला डीप मध्ये आणि वन्स अगेन पुन्हा एकदा गोल्डन डक मध्ये जावं लागलंय रुशलला. काय जबरदस्त झेल टिपलाय. परफेक्ट चेंडू खोले आले आणि खूप चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अनिल नवीन फलंदाज 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यात, ज्यांनी मागील मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती आणि त्या बॅटिंगवर जे काही चौकार आणि षटकार आले होते तिकडून तो मोमेंटम चेंज झाला होता आणि तो मोमेंटम शेवटी त्यांना विजयावर घेऊन गेला होता. आता पाहूया इकडे काय घडणार आहे. संचित वन्स अगेन रेडी आहेत. ओ याबली बेगबान बॉल. बेगबान पॅड आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. पुढचा बॉल. पुन्हा रेडी आहेत संचित. ओ यावली स्कूप खेळायचं होतं. स्कूप खेळायचं होतं परंतु इतक्या वेगाने चेंडू आला. तितक्याच वेगाने चेंडू खाली खेळाडू सुद्धा तितक्याच वेगाने आले होते. ऍक्शन रुपये पहा काय घडलं होतं. स्कूप खेळत असताना स्कूपचा फटका खेळायचा होतं. ओ स्कूपचा फटका खेळत असताना प्रॉपर बॅटवर चेंडू आला नाही आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येते. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल. रेडी आहेत संचित. ओ यावली आणखीन एक वेगवान बॉल. ही ताकद आहे, ही नजाकत आहे, ही पेशकश आहे आणि या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये. चौथा लगातार तिसरा डॉट बॉल. पहिल्या बॉलवर आलेली विकेट आणि त्यानंतर 6 पॉवरफुल कमबॅक. जाबली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फेकी झाले आणि जाबली मात्र अखेरकार तो धाबांचा श्री गणेश होत असताना आता मात्र 1 धाव झाले. पहिल्या 5 चेंडूमध्ये 1 धाव धाबलगावरती आहेत. 1 गडी बाद झालाय. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग, पॉवरफुल बॉलिंग. ही ताकद आहे एकविरा नायगाव या बॉलरची. शेवटचा बॉल स्कूप खेळण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग झालं नाही. सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या 2 षटकांचा 1 षटकाचा खेळ संपलाय. दाबा दाबलकर 2 वर 1.
चला, पहिल्या षटकामध्ये आपण 2 पाहिल्या होत्या, आता इकडून 10-12 बनवावे लागणार आहेत. 10-12 या धाबा येणं गरजेचं आहे. धाबा येत नाही आहेत. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये निमेश आल्यात. पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. पाहूया निमेश काय करतायत. पहिला बॉल स्ट्राईक आणला प्रथम. ऑन साइडला पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा. झेल टिपलं असेल तर या. पुष्पक आपण ठरल्यात, या लवकर या. इतकी मोठी संधी आली आपल्यासाठी. पहिलाच बॉल ब्रँडेड स्ट्रोक. प्रथम कडूच्या बॅट मधून षटकार. पुढचा बॉल 8-1. आणि अजून एका गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो. काल जो झेल टिपला होता त्या एका टीमसाठी, सर त्याचे व्हिडिओ वसई तालुक्यामध्ये भरपूर व्हायरल झाले. सनी कधी या गावाबाहेर गेला असेल माहित नाही, परंतु इतका फेमस झालाय कालपासून कोणी विचार सुद्धा केला नसेल. इतका फेमस आहे वसई तालुक्यामध्ये झालाय. पाहूया मॅच कडे बोलणार आहोत. पुन्हा एकदा रेडी आहेत. पुढचा बॉल. ओ यावली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. क्विक आले, चेंडूला अडवलं, फेकी केली. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात. धाव पलकर 10-1 पलटवार करण्याचा प्रयत्न करतायत. कारण या अगोदर पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक हँडला उभे होते, एकही चेंडू फेस केला नव्हता. एक चेंडू फेस केला होता आणि तिकडून एक धाव सुद्धा आली होती. ओ यावली चेंडू बराच वेळ हवेत आहे. पाठीमागून येत आहेत खेळाडू. सहज सोपऱ्याने जल टिपलाय. फलंदाज बाद. दुसरा धक्का. टीम मोठा धक्का म्हणता येईल. प्रथम कुडूला मैदान सोडावं लागलंय. गॉन. पुढचा बॉल फुल टॉस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ कडून खूप चांगली फिल्डिंग. फेकी केले फलंदाज बाद. रनआउटच्या रूपानं विजय आल्यात. तसं जावं लागलंय. आणखीन एक धक्का जेम्स बॉन्ड अर्नाळा या संघाला. षटकारानंतर फार मोठा पलटवार केलाय आणि पलटवार करत असताना ज्या धाबा येत होत्या त्या धाबांना थांबवलंय. फक्त एक मोठा ब्लास्ट आलाय. त्यानंतरच्या धाबा बनल्या नाही आहेत. इतका मोठा अडचणीचा विषय आतापर्यंत जेम्स बॉन्ड अर्नाळा या संघासाठी राहिलाय. 10-3. 2 चेंडूचं अजूनही खेळ बाकी आहे. आणखीन एक मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज चिन्मय. काय जबरदस्त बॉलिंग आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये चिन्मय यांनी केले. पाहूया आता बॅटिंग करण्याची संधी मिळाली. हो या बलीला फटका एक्झिक्यूट केला करत असताना तितकीशी ताकद नव्हती आणि सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 11 चेंडूमध्ये फक्त 11 धाबा. काय जबरदस्त बॉलिंग, पॉवरफुल बॉलिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये. एकरा नायगावचे गोलंदाजांनी इतकी ताकद लावले. आता शेवटचा बॉल पाहूया. चिन्मय ऑन स्ट्राईक. 11-3. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल खेळत असताना आणखीन एक विकेट आले. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. फक्त 11 झाल्यात. 12 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय एकविरा नायगाव या संघासमोर अर्नाळा या संघाने.
ये साला तो मच्छर है जो अपन उस दिन सो रहा था तो अपन को काट रहा था। ये भैया उस दिन अपन क्या बोला था कि अगर जागते हुए इंसान को काटेगा तो सीधा एक झटके में मसल दिया जाएगा। म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात थँक्यू सेट करायचे विजयासाठी 12 रनचं टार्गेट. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत होळीपाडा क्रिकेट क्लब आयोजित होळीपाडा चषक 2026 आजचा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचा. अगदी नेत्रदीपक आणि अप्रतिम असं आयोजन नियोजन. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. अगदी चांगली स्पर्धा आणि त्यामध्ये काय क्रेज आपल्याला अप्रतिम पाहायला मिळतो. यांचे साऊंड डीजे आयटी भिवंडी भादवड आणि सध्या अविनाश डीजे ऑपरेटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन बॅटर निमेश सान्ने आणि एका साईडला संचित कोहलीला आपण पाहत आहेत. म्हणजे दोन्हीही बॅटरला प्रमोट केलं गेलं आहे, जे अप्रतिम अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. चांगलं क्रिकेट सातत्याने पाहायला मिळतं. 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. जे काही संघाचे खेळाडू किंवा प्रतिनिधी मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांनी उद्या बरोबर 9:15 वाजता रिपोर्टिंग करा. 9:30ला टॉस, 9:45ला बॉल पडला पाहिजे. मॅक्झिमम 10 वाजेपर्यंत तरी बॉल उद्या डिलिव्हर्ड झाला पाहिजे. पहिलाच बॉल ऑन साईडला, खूप चांगला फटका कलात्मकतेचा, परंतु विजय यांचा नेम बरोबर स्टम्प्सला लागला नाही आणि चिन्मय बॅकअपसाठी येत असताना तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. छोटी धावसंख्या आहे परंतु यावेळेला मोठा बॅटल रंगेल का. चांगला फटका खेळला होता, नो डाऊट अबाउट इट, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग, परंतु थ्रो अचूक नव्हता आणि त्यामुळे निमेश सान्नेला ही संधी दवडून आली. पहिल्याच बॉलचा खेळ झाला. एकविरा नायगाव टीम 2 वर जाऊन पोहोचली गेले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला अप्रतिम ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने पॅडल स्वीप खेळलाय आणि सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चंद्राई स्ट्रँडला अभिवादन करणारा हा खणखणीत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेले. चांगला फटका खेळला होता, अप्रतिम, ब्युटिफुल टायमिंग. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेले. जेम्स बॉन्ड अर्नाळा टीमने सुद्धा आजच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ आपण पाहिलात. या अगोदर चिन्मयने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला पेंडिंग राहिलाय. अनिलजी घरत यांचा सुद्धा एक जर आपण पाहिला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पेंडिंग. अप्रतिम बॅकफुटला गेले, चाबूक शॉट पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच केलाय. प्रशांत धावतायत त्या बॉल पाठीमागे. तत्पूर्वी 2 रन तिसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत आराम के साथ 3 रन पळून पूर्ण केले जात आहेत. टाळ्यांचा कडकडाट डगआउटमधून सध्या होत असताना संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 3 रनची आवश्यकता. 9 बॉल आणि 3 रन. आई पद्मावती प्रसन्न उमेळमान टीमला तेच करायचं होतं. सिंगल डबलला महत्त्व द्यायचं होतं परंतु मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला आणि अंगलट आलं आणि तो संघ बॅक टू होम परतला. आता फक्त पश्चाताप. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे, फिल्डर नाही आहेत आणि इथे विजयाचा चौकार. अंतिम 4 मध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीम क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा डगआउट शैलेंद्र घोडेकर, विशाल कोळी, गणेश कोळी, राहुल यांना आपण पाहताय. जितू, सध्या रोशन आणि संपूर्ण टीम. कॉंग्रॅच्युलेशन मोरेश्वर काका अँड ऑल टीम. अभिनंदन आहे. सगळ्यांनी मात्र आज एन्जॉय केलं. सध्या गजानन भोईर यांनी सुद्धा एन्जॉय करत असताना आपण पहिला फेळ दिला आणि संपूर्ण आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. चला चिन्मय, अनिल घरत सरांना विनंती केली आपण सुद्धा यायचं आहे.